नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। 10वीचं प्रकरण 4 चॅप्टर नंबर 4 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना या प्रकरणातील सराव संच 4.1 चा काल आपण अभ्यास केलेला आहे। आज सराव संच 4.2 साठीचा अभ्यास पाहणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर प्राप्त होतील। या प्रकरणातील सराव संच 2 चा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण एक महत्त्वाची बाब पाहणार आहोत। शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये प्रकरण 4 पेपर सेकंड मधलं म्हणजे भौमितिक रचना आणि प्रकरण 6 त्रिकोणमिती या दोन प्रकरणातील एकही घटक कमी झालेला नाही। बाकीच्या इतर प्रकरणातील बरेचसा भाग कमी झालेला आहे, पण ही दोन प्रकरण मात्र यांच्यातला एकही घटक कमी झालेला नाही। म्हणून हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं, अतिशय सोपं आणि भरपूर गुण मिळवून देणारं आहे। फक्त 2 सराव संचांचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणात करायचा आहे आणि त्यामुळे भरपूर गुण मिळवून देण्यासाठी तुम्हाला या 2 सराव संचाचा अभ्यास जर तुम्ही केला तर गुण निश्चितच चांगले मिळणार आहेत। म्हणून आपण सराव संच 4.2 चा आपण अभ्यास करूया। यामध्ये वर्तुळाच्या स्पर्शिका काढायच्या आहेत। स्पर्शिकेचे 3 प्रकार आपण पाहणार आहोत। एक, वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे। दुसरी, वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे परंतु वर्तुळ केंद्राचा वापर न करता। आणि तिसरी, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे। कंस्ट्रक्शन ऑफ अ टँजंट ऑन अ सर्कल, देयर आर 3 टाइप्स। नंबर फर्स्ट, टू कंस्ट्रक्ट अ टँजंट ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल, वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल, वर्तुळ केंद्राचा वापर करून। आणि दुसरं, विदाउट यूजिंग सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर न करता। आणि तिसरा भाग, टू कंस्ट्रक्ट टँजंट टू द गिवन सर्कल फ्रॉम पॉइंट आउटसाइड ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे। हे 3 भाग या सराव संच 4.2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत। अतिशय सोपा भाग, तुम्हाला निश्चित अगदी सहजपणे जमणार असा। तर पाहूया सराव संच 4.2 मधलं पहिलं उदाहरण। कंस्ट्रक्ट टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर P and radius 3.2 सेमी, एनी पॉइंट M ऑन इट। P केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। कंस्ट्रक्ट टँजंट टू अ सर्कल with center P and radius 3.2 सेमी, any point M on it। वर्तुळावरील बिंदू एक घ्यायचा आहे आपल्याला M, आणि त्या M बिंदूतून या 3.2 त्रिज्येच्या वर्तुळाच्या या M बिंदूमधून, वर्तुळावरील M बिंदूमधून स्पर्शिका काढायची आहे। यासाठी काय करावं लागेल बरं, विचार करा तुम्ही। काय विचारलंय? केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला, म्हणजे अगोदर काय करावं लागेल, तर त्रिज्या 3.2 सेमी असलेलं वर्तुळ, जे की ज्याचा केंद्र P आहे, असं एक वर्तुळ काढावं लागेल। मग वर्तुळ तर काढायला आपण शिकलेलोच आहोत। पहा, हा जर प्रश्न 3 किंवा 2 मार्काला विचारलेला असेल, आपण कितवीच्या वर्गापासून काढायला शिकलेलो आहोत? 5वीच्या, 6वीच्या, 4थीच्या, 8वीच्या, 9वीच्या प्रत्येक वर्गात वर्तुळ काढले की नाही तुम्ही? आणि मग हे 3 मार्काचा जर प्रश्न असेल, हा 3 गुणाचा जर प्रश्न असेल, तर तुम्ही या प्रश्नातील फक्त 3.2 सेमी त्रिज्या घेऊन जरी वर्तुळ काढलं का तरी 1 मार्क द्यावा लागतो। किती सोपं आणि जास्त गुण मिळवून देणारं प्रकरण आहे, हे लक्षात घ्या। तुम्ही नुसतं वर्तुळ काढलं तरी तुम्हाला 1 गुण मिळालाच पाहिजे किंवा मिळणारच आहे। त्यापुढे तुम्ही स्पर्शिका काढली, राहिलेले गुण मिळणार आहेत।
म्हणजे टप्प्याटप्प्यानं आपल्याला ते गुण मिळतील. आणि म्हणून आतापर्यंत फक्त वर्तुळ काढलं तर तुम्हाला गुण मिळत नव्हते. आता या प्रकरणात नुसतं वर्तुळ काढलं दिलेल्या त्रिज्येचं तरी 1 गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अतिशय सोपी रचना आहे पहा. म्हणून आपण काय करू, अगोदर 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढू आणि मग पट्टीच्या साह्यानं कंपासमध्ये 3.2 सेमी अंतर घेऊ. मी पट्टीच्या साह्यानं या कंपासमध्ये 3.2 सेमी अंतर घेतलेलं आहे आणि मग या त्रिज्येचं आता मी वर्तुळ काढणार आहे. मी काय केलं, 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलं आणि वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळाचा केंद्र घ्यायला विसरलो नाही. या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र घेतला, तुम्ही सुद्धा घ्यायचा. हा वर्तुळाचा केंद्र घेतल्यानंतर बघा आता पुढची रचना काय करायची आहे. बिंदू यम आपल्याला जरी घ्यायचा असेल अगोदर तरी आपण तो एक किरण या वर्तुळाच्या केंद्रातून काढू. वर्तुळाचा केंद्र हा पी सांगितलाय, वर्तुळाच्या केंद्राला पी नाव देऊ आणि या पी बिंदूतून जाणारा एक किरण काढू. पहा 3 गुण मिळवून देणारं असं सोपी कृती, ही सोपी रचना तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. आणि 2ही गुण देऊ द्या तरी सुद्धा ते तुम्हाला परवडणारे आहेत. काय केलं आपण, या पी बिंदूतून जाणारा एक किरण काढला आणि या इथं आपण यस नाव देऊ. काय विचारलंय की या वर्तुळावर एक यम बिंदू कोठेही घ्या, कोणत्याही ठिकाणी, एनी पॉइंट यम ऑन इट. या वर्तुळावर कोणताही एक पॉइंट यम घ्या. म्हणून आता आपण हा बिंदू यम आपण या ठिकाणी घेतोय, जो की या बिंदूमधून आपणाला या वर्तुळाला टँजंट काढायची, या सर्कलला टँजंट काढायची आहे. आणि मग आता काय करायचं, ओ बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक मांडायचं. या यम बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक मांडू आणि कंपासमध्ये तुमच्या पहिलं जर अंतर असेल तेवढं, त्रिज्ये एवढं तर ठीक आहे, नसेल तर एवढं अंतर घ्या. आणि मग एवढं जर अंतर घ्यायचं नसेल, यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल, पण जास्त घेऊ नका. पहा त्रिज्ये एवढंच अंतर मी घेतलं आणि या ठिकाणी या किरण जो काढला होता आपण रे पीएस वरती एक आर्क काढला. या बिंदूला आपण पीएस आर नाव देऊ, कोणतंही नाव द्या. आता पी आर हे जे अंतर आहे, पहा इथून एवढं आणि त्रिज्या एवढीच आहे. किंवा तुम्ही लहान अंतर घेऊन इथे एक चाप काढा, इथे एक चाप काढा तरी चालेल. आता काय करायचं बघा की या पी आर अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं. निम्म कुठे येईल, निम्म या ठिकाणी येईल. म्हणून थोडस वाढवू आपण या अंतराला, मग इथपर्यंत चालेल. आता काय केलं, हे निम्म अंतर होतं या पी आर रेषाखंडाच्या, याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतलं. किती निम्म्यापेक्षा जास्त, अंदाजे बरं का, कितीही घ्या. आणि मग या पी बिंदूवर लोखंडी टोक ठेवून खालच्या बाजूला एक चाप आणि वरच्या बाजूला एक चाप काढून घेतले. आता तुम्हाला आठवलं असेल यापूर्वी तुम्ही रेषाखंड याच पद्धतीने दुभागलेला होता आणि तेच करायचं आपल्याला. या पी आर रेषाखंडाला दुभागायचं आहे, दुभागायचं पी आर रेषाखंडाला. पण यातून उत्तर मिळणार आहे आपल्याला प्रश्नाचं दिलेल्या. काय होणार आहे की हा पी आर रेषाखंड दुभागला की या ठिकाणी स्पर्शिका येऊन जाणार आहे. आणि म्हणून काय केलं आपण, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन पी बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं. या पी आर रेषाखंडाच्या वरच्या अंगाला आणि खालच्या अंगाला एक छेदी कंस काढला किंवा आर्क काढला किंवा त्यालाच आपण चाप काढला असं म्हणू. असंच या ठिकाणी दोन्ही साइडला आर वरती ठेवून असे 2 चाप काढले. एक पी वर ठेवून वरच्या बाजूला खालच्या बाजूला चाप काढला. आता आर वर ठेवून वरच्या बाजूला खालच्या बाजूला चाप काढला. कळतंय का, हे कळतंय ना? ओके. तर मग आता काय करू, या 2 चापाचा छेदन बिंदू बघा, इथे एक बिंदू आहे, बरोबर हे बिंदू शोधायचे. आणि मग हे 2 बिंदू करेक्ट जोडल्यानंतर काय होणार आहे की आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. काय प्रश्न आहे
की दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे. कुठून? वर्तुळावरील बिंदूतून. आणि म्हणून वर्तुळावरचा बिंदू आपण यम घेतला होता. या यम बिंदूतून आपण ही स्पर्शिका काढू लागलो आहे. आपलं उत्तर मिळालंय. या यम बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका मिळाली आहे पा. आणि 3 मार्क तुमचे आता पक्की झाले. याला काही हरकत असणार नाही. एवढी तुम्ही रचना केली 2 तर मार्क मिळणारच आहेत. पण जर एखाद्या परीक्षकानं प्राश्निकानं हा प्रश्न 3 गुणाला विचारला तर तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. आणि म्हणून अतिशय सोपी रचना. अगदी एक वर्तुळ काढलंय. या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा एक किरण काढला. या किरणानं वर्तुळाला ज्या बिंदूत छेदलं त्याला यम नाव दिलं. मग एखाद्याला जर असा किरण काढायला आवडत नसेल तर मग तुम्ही असा काढा तरी चालेल. किंवा एखाद्याला म्हणलं नाही इकडं नाही काढायचं आपल्याला इथून काढायचं असा तरी चालतो. यम बिंदू त्या ठिकाणी जिथं तो किरण या वर्तुळाला छेदेल त्या ठिकाणी यम नाव द्या. आणि मग अशीच रचना. पण हे मात्र करावंच लागेल. मग हे आवडत नाही असं म्हणून नाही चालणार. कारण मग निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि मग या बाजूला इथं ठेवून या बाजूला असे चाप काढून इथं ते छेदेल. कळलं का? अशा रीतीनं आपण हा वर्तुळाला स्पर्शिका काढणे. कुठून? वर्तुळावरील बिंदू मधून. तर अशा प्रकारची रचना आपण या ठिकाणी पाहिली. ती तुम्हाला आता येणार आहे. आपण सराव संच 4.2 मधला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रॅक्टिस सेट 4.2 मधला क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेमी. किती सोपा प्रश्न आहे बघा बरं. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेमी. 2.7 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. असं वाटतंय का हा 10वीच्या मुलाचा प्रश्न असेल? 2.7 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा हा प्रश्न 10वीच्या मुलाचा आहे असं वाटेल का तुम्हाला? कारण हा प्रश्न अतिशय लहान लहान मुलांनी काढलेला आहे. 7वीच्या वर्गात काढलंय तुम्ही, 8वीच्या वर्गात काढलंय, 9वीच्या वर्गात काढलंय आणि मग तेच 10वीच्या वर्गात काढायचं आहे. आणि याला गुण आहेत. 1 गुण मिळेल. ड्रॉ अ टँजंट टू अ सर्कल. आणि या वर्तुळाला एक स्पर्शिका काढायची आहे ऍट एनी पॉइंट ऑन इट. आणि त्या वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून, तिथं तुम्हाला चॉईस दिली आहे, एनी पॉइंट कोणत्याही बिंदूतून तुम्ही वर्तुळाला स्पर्शिका काढा. 2.7 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. त्या वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. किती सोपं दिलंय. एक वर्तुळ काढा, त्या वर्तुळावर एक बिंदू घ्या, कोणताही घ्या आणि त्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणून काय करू आपण? कंपासमध्ये 2.7 सेमी अंतर घेऊ आणि त्या 2.7 सेमी अंतर घेतल्यानंतर त्या त्रिज्येचं एक वर्तुळ काढू. मग कंपासमध्ये 2.7 सेमी त्रिज्या येईल असं अंतर मी या कंपासमध्ये घेतलं. तुम्ही सुद्धा ते तुमच्या कंपासमध्ये घ्यायचं आणि एक वर्तुळ काढायचं आहे. 2.7 सेमी या पेन्सिलचं टोक आणि वर्तुळात कंपासचं लोखंडी टोक यामधलं अंतर येईल अशा रीतीनं तुम्हाला ते वर्तुळ काढायचं आहे. हा, वर्तुळ काढल्यानंतर केंद्र लगेच घ्यायचा, नाहीतर केंद्र हरवून जायची शक्यता असते. म्हणून वर्तुळाचा केंद्र आपण या ठिकाणी सांगितलाय का? कोणता? नाही सांगितला. मग आपण वर्तुळाचा केंद्र ओ घेऊ ठरल्याप्रमाणे. नेहमी आपण ओच वापरतो वर्तुळाच्या केंद्रासाठी. आणि मग आता या वर्तुळाच्या केंद्र, आता रचना पाहिली आपण, अगदी अशीच रचना आहे. या केंद्रामधून एक किरण काढायचा. काही मुलांना मी म्हटले काय की असा आडवा किरण नाही काढायचा, असं तिरकस किरण काढायचं. आणि म्हणून तो तिरकस किरण आपण या ठिकाणी काढला. काही म्हणतील नाही असं नाही काढायचं, असं उभा काढायचा तरी चालेल बरं का. आणि मग आता काय की या ठिकाणी आपल्या कंपासमध्ये किती अंतर आहे? 2.7 आहे पहिलं अंतर घेतलेलं. लगेच बदलू नका.
असेल तेवढं तर ठीक आहे, नसेल तर परत तेवढं अंतर घेऊ. मग इथं आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे, इथं आपण बिंदू घेऊ Q आणि या ठिकाणी S नाव देऊ. आता या QS या किरणावरती OS या किरणावरती आपण वर्तुळावरील बिंदू Q घेतला, याच्यावर लोखंडी टोक मांडलं आणि कंपासमध्ये आपलं पहिलं अंतर एवढं होतं, नसेल तर एवढं घ्या आणि मग याच किरणावरती Q बिंदूवर लोखंडी टोक ठेवून खालच्या बाजूला असं चाप काढा. आता इथं एक वेगळं नाव द्या R. या की OR अंतराच्या रेषाखंड OR आहे, या OR अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त, निम्म अंतर इथे एवढं आहे, यापेक्षा जास्त बघा निम्म अंतर या त्रिज्या एवढं, कारण या त्रिज्येच्याच एवढं अंतर आपण बाहेर घेतलं होतं, म्हणून निम्म अंतर त्रिज्या एवढं आणि त्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासमध्ये घेऊ आणि हा जो किरण काढलेला आहे या किरणाच्या दोन्ही अंगाला आपण असे चाप घेऊ. एक या बाजूला घेतला आणि दुसरा या बाजूला घेतला. चाप थोडे जास्त लांबीचे काढत जा, म्हणजे काय होतील ते एकमेकाला छेदतात, नाहीतर मग परत जोडावे लागतात. जोड देताना तो काही बरोबर बसत नाही, तो मागं पुढं होतो. म्हणून काय करायचं, अगदी चाप लांबीचे काढायचे आणि चाप लांबीचे काढल्यानंतर त्याला कट करायची गरज नाही बघा, अगदी तसेच ठेवायचे. तुम्ही जशी रचना केली आहे का तसेच ठेवायचे, नाहीतर लांब झाले म्हणून कट करत बसायची गरज नाही. आता इथं जी खून केली होती आपण, चाप काढलेला होता, याच्यावर लोखंडी टोक घ्यायचं आणि या पद्धतीनं दोन चाप काढायचे. आता माझा चाप या ठिकाणी कमी पडला तर आपण काय करू, याला वाढवून घेऊ. म्हणजे असं दोन वेळा करण्याच्या ऐवजी एकदाच लांबीचे चाप काढून घ्यायचे. आणि मग आता या चापांनी एकमेकांना जिथे छेदलंय, दोन छेदनबिंदू मिळाले, एक इथं मिळाला आणि दुसरा इथं मिळाला. अगदी शार्पपणे हे छेदनबिंदू जोडायचे आणि हे छेदनबिंदू जोडले की आपोआप आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. दिलेल्या वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून आपण जो घेतला होता त्या बिंदूतून ही स्पर्शिका मिळणार आहे. अशा रीतीनं ही स्पर्शिका, याला नाव द्या AB, ही स्पर्शिका आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतं. बऱ्याच जणांचं काय होतं बघा की हे अंतर जर घेण्यात चुकलं, काही जण मग इथं त्याच्यावरती लोखंडी टोक ठेवतात. लक्षात ठेवायचं, इथं लोखंडी टोक ठेवलं की हे चाप इकडे येतील आणि मग छेदणारच नाही. बऱ्याच वेळा काय होतं, ही स्पर्शिका येत नाही काही मुलांची, ती छेदिका येते. या वर्तुळाच्या आतून ती छेदून जाते. काढायचे आपल्याला स्पर्शिका, परंतु मिळते काय, छेदिका. हे अंतर कमी जास्त झालं चाप घेण्याचं की मग तशा पद्धतीनं ती स्पर्शिका न होता छेदिका होते. आणि काही वेळा काही मुलांची ती स्पर्शच करत नाही वर्तुळाला, या वर्तुळापासून दूर राहते, असंही होत. ही अंतर अगदी सोपं तंत्र आहे, असं अवघड असं काहीच नाही आहे. एवढं आपण त्रिज्येचं वर्तुळ काढलं, या वर्तुळाच्या केंद्रातून एक किरण काढायचा, या त्रिज्ये एवढंच अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि लोखंडी टोक या बिंदूवर वर्तुळावरच्या घ्यायचा आणि ह्याच्या बाजूला चाप काढायचा जो आपण किरण काढला होता. आता इथं खून केल्यानंतर हा जो रेषाखंड मिळतो OR, याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. निम्म इथं येईल, लोखंडी टोक इथं टेकवायचं, निम्म इथं येईल त्यापेक्षा जास्त अंतर इथं घ्यायचं. मग या साईडला एक चाप, या साईडला जो किरण काढलाय त्याच्या विरुद्ध अंगाला चाप काढायचे. म्हणजे किरण जर असा आडवा काढला वरच्या बाजूला खालच्या बाजूला, इथं हा किरण असा काढला याच्या या वरच्या बाजूला खालच्या बाजूला, अशा रीतीने चाप काढून घ्यायचे आणि चापाचे छेदनबिंदू जोडले की आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ही टँजंट आहे. लाईन AB इज अ टँजंट ऑफ सर्कल विथ सेंटर O. O केंद्र असलेल्या वर्तुळाची ही लाईन AB टँजंट आहे, स्पर्शिका आहे. अशा रीतीनं क्वेश्चन नंबर 2 आपला या ठिकाणी पूर्ण होतो. वर्तुळाची रचना पूर्ण होते. अशाच पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये आहेत. तुम्ही त्याचा वारंवार सराव करा, गुण हमखास मिळणार आहेत. याला काही पाठांतराची गरज नाही. बाकीच्या प्रश्नामध्ये तरी तुम्हाला काही गुणधर्म पाठ करावे लागतील, काही सूत्र पाठ करावे लागतील, इथं पाठ करायला काही नाही.
फक्त रचना करायची आहे, आपल्या हाताचं कौशल्य वापरायचं आहे आणि हाताच्या कौशल्यानं हे गुण मिळवायचे आहेत. कळलंय का? तर आपण सराव संच 4.2 मधला प्रश्न क्रमांक 3 पाहू. प्रॅक्टिस सेट 4.2 सराव संच 4.2 मधला प्रश्न क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेमी. ड्रॉ अ tangent to a circle at any point on it without using center. विदाउट युजिंग सेंटर हा महत्वाचा मुद्दा आहे. पहा, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता वर्तुळाला स्पर्शिका काढा. काय करावं लागेल? पहिला सूचना आपण लक्षात घेऊ. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेमी. 3.6 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. म्हणून आपण कंपास मध्ये 3.6 सेमी त्रिज्या घेतली आणि आता वर्तुळ काढू लागलो. 3.6 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलं. अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेमी. आता इथं सेंटर वापरायचंच नाही आपल्याला, तो विचारातच न घेता वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. मग ती कशा रीतीने काढायची आहे? यापूर्वी आपण दोन्ही प्रश्नामध्ये वर्तुळाच्या केंद्राचा वापर केलेला होता. इथं मात्र वापर करायचाच नाही असं प्रश्नामध्ये सांगितलंय. म्हणून सोपी या ठिकाणी कृती करायची आहे. या वर्तुळाच्या अंतर्भागात त्रिकोणाचे शिरोबिंदू प्रत्येक वर्तुळावर येतील अशा रीतीनं एक त्रिकोण काढायचा. बाजू दिलेल्या नाहीत, तुम्ही कितीही लांबीच्या बाजू घेऊ शकता. कितीही लांबीच्या म्हणजे या वर्तुळातच बसतील एवढ्या. या त्रिकोणाचं आपल्याला काही मोजमाप दिलेलं नाही. एक अंदाजे लांबी घेऊन या त्रिकोणाच्या बाजू काढल्या. या 3 बाजू काढल्यानंतर काय करायचं आहे की कंपास वापरायचा आहे. कंपासचं लोखंडी टोक बी बिंदूवर ठेवायचं आहे आणि ठराविक अंतर घ्यायचं आहे, काही अंतर घ्यायचं आहे आणि या त्रिकोणाच्या बाजू ए बी आणि बाजू बी सी यांना छेदणारा एक कंस काढायचा आहे. मग तुम्ही या ए बिंदूवर लोखंडी टोक ठेवून अशी बाजू ए बी आणि बाजू ए सी छेदणारा कंस काढू शकता. मुख्य आपल्याला या सी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. म्हणून बी बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं, ठराविक अंतरानं आपण इथं चाप घेतले, या छेदणाऱ्या ए बी आणि बाजू बी सी ला छेदणारा हा कंस घेतला. अंतर तेच कायम राहू द्या, अंतर बदलू देऊ नका. आता लोखंडी टोक सी बिंदूवर ठेवा आणि अशा रीतीनं या सी बिंदूच्या समोरील किंवा सी बिंदू मधून लोखंडी टोक ठेवल्यानंतर ही जी बाजू बी सी आहे त्याला छेदणारा आणि खाली वर्तुळाला छेदणारा एक कंस काढायचा. हा इथं काय केलं होतं? 2 बाजू छेदल्या होत्या. इथं काय केलं आपण? एकच बाजू छेदली आहे आणि एक तो जो कंस आहे तो खालच्या भागात घेतलेला आहे. आता नंतर काय करायचं की हे अंतर मोजायचं. या 2 छेदन बिंदू मधलं अंतर मोजायचं. हे कमी जास्त होईल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं. हे 2 छेदन बिंदू जे आहेत एवढं अंतर आपल्या कंपासमध्ये यावं आणि मग हे अंतर घेतल्यानंतर आता अंतर आपलं कंपासमध्ये कोणतं आहे तर या बिंदूपासून या बिंदूपर्यंत हे सरळ अंतर आणि मग अगदी असंच या बिंदूवर लोखंडी टोक ठेवा आणि इथं खालच्या बाजूला हा कंस काढा छेदणारा आणि मग हा कंसानं काय केलं? इथं छेदलेला आहे. आता हा छेदन बिंदू आणि बिंदू सी यांना जोडणारी एक रेषा काढायची. म्हणजे काय असेल की ही रेषा या सी बिंदू मधून या रेषेनं या वर्तुळाला स्पर्श केलेला आहे. आता हे अंतर बोर्डवरती घसरत असल्यामुळं कंपासचं लोखंडी टोक व्यवस्थित न बसल्यामुळं या ठिकाणी हा चाप थोडासा वर आलेला आहे.
तो जर खाली असता तर बरोबर या ठिकाणी ते छेदलेलं असतं. तुमच्या वहीवर मात्र असं होणार नाही, ते बरोबर येईल. प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 4. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेमी. ड्रॉ अ chord PQ of length 6.6 semi. Draw a tangent to the circle at point P and Q. Write your observation about the tangent. काय सांगितलं आहे की ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेमी. 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. कंपासमध्ये आपण 3.3 सेमी त्रिज्या घेतली. 3.3 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढलं. या वर्तुळाचा केंद्र आपण O घेऊ. पहा पुढं. ड्रॉ chord PQ ऑफ लेंथ 6.6 सेमी. वर्तुळ किती लांबीचं काढलंय आपण? त्रिज्या किती लांबीची घेतली होती? 3.3 सेमीची घेतली होती. आता या वर्तुळामध्ये एक जीवा काढायची आहे PQ. त्या जीवेची लांबी किती आहे? 6.6 सेमी. म्हणजे या वर्तुळात 6.6 सेमी लांबीची जीवा काढा. मग किती कुठे येईल बरं जीवा ती? ज्या वर्तुळाची त्रिज्या 3.3 सेमी आहे त्या वर्तुळाची जीवा जर 6.6 सेमी असेल तर ती असणार आहे कुठं? तर ती असणार आहे व्यासाच्या ठिकाणी. म्हणजे हे अंतर त्रिज्या 3.3 सेमी आहे आणि जीवा 6.6 सेमी आहे. म्हणजेच हे अंतर 3.3 अधिक 3.3 म्हणजे एकूण 6.6 येणार आहे. आणि मग आपण या दोन्ही साइडला अशा रीतीनं रेषा किरण काढून घेतले या O बिंदूतून जाणारे. आणि इथं नाव दिलं आपण P आणि इथं नाव दिलं Q. आपोआपच काय झालंय तर जीवा PQ chord PQ या ठिकाणी तयार झाली आहे. आणि मग पुढे विचारलंय ड्रॉ अ टँजंट टू दी सर्कल ॲट दी पॉइंट P अँड Q. P आणि Q बिंदू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. मग आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये अशा स्पर्शिका काढल्या होत्या. P बिंदूवर लोखंडी टोक ठेवू. कंपासमध्ये अंतर PO एवढं घेऊ, त्रिज्या एवढं अंतर घेऊ आणि या दोन्ही बाजूला स्पर्शिका काढायच्या P आणि Q बिंदू मधून. म्हणून असंच Q बिंदूवर लोखंडी टोक ठेवून हा चाप घेऊ आणि इथं याला आपण M आणि N नाव देऊ. आता अंतर OM या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त हे निम्म अंतर इथं येईल. यापेक्षा जास्त अंतर घेऊ आणि वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला दोन चाप घेऊ. एकाच वेळी दोन्ही क्रिया होतील बघा आता या. अशा रीतीनं या O बिंदूवर N बिंदूवर ठेवून पण वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक चाप घ्यायचे आहेत. आता हेच अंतर कायम ठेवलं. जसं M वर ठेवून आपण वर एक खाली एक चाप काढला, N वर ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक चाप घेतला. असे चाप या O बिंदूवरती ठेवून काढायचे. इथे एक चाप घेतला, इथे एक घेतला. असंच या साईडला O वर ठेवूनच या ठिकाणी छेदणारा आणि या बिंदूमध्ये छेदणारा असे चाप काढून घेतले आणि या चापाचे छेदन बिंदू आता जोडून घ्यायचे. रचना कळली का? काय केलं आपण की या परत आणखी रिपीट करू आपण त्याला. अगोदर आपण O केंद्र असलेलं वर्तुळ काढलं. 6.6 सेमी लांबीची जीवा काढायची आहे म्हणून हे अंतर 6.6 सेमी येणार आहे. असंच हे अंतर इकडे आपण वाढवलं. या P बिंदूतून जाणारा किरण वाढवला. नंतर कंपासमध्ये त्रिज्या एवढं अंतर घेतलं. इथं ही जी त्रिज्या आहे OP एवढी त्रिज्या असलेलं अंतर घेतलं आणि P च्या बाहेर
एक चाप घेतला आणि क्यूच्या बाहेर हा दुसरा चाप घेतला. आता इथं नाव दिलं यम, इथं नाव दिलं एन. आता ओएम अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. वरच्या बाजूला एक चाप, खालच्या बाजूला एक चाप. हेच अंतर कायम ठेवून एन बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं. वरच्या बाजूला एक चाप, खालच्या बाजूला एक चाप. आणि अंतर तेच कायम आहे. ओ बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं, वरच्या बाजूला, खालच्या बाजूला. आणि इकडच्या साईडला पण तसंच केलं. वर एक आणि एक, खाली एक चाप असे काढून घेतले. हे आर्क काढून घेतले. आता हे जे इंटरसेक्शन पॉइंट आहेत त्या दोन्ही आर्कचे हे जॉईन करून घ्यायचे. असंच इकडं तर या पी आणि क्यू बिंदू मधून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका जसं की आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये अशा काढलेल्या होत्या. आता पुढे विचारलंय राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट दी टँजंट. आता तुम्ही टँजंटचं निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येते ते पहा. आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये हा अभ्यास केलेला होता की स्पर्शिकेच्या या स्पर्शबिंदूतून वर्तुळास काढलेली स्पर्शिका त्या त्रिज्येला काढलेली त्रिज्या त्या स्पर्शिकेला लंब असते. हे स्पर्शबिंदूतून काढलेली रेडियस OQ ही या ठिकाणी जी स्पर्शिका काढली आहे या स्पर्शिकेला ती परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं 90 मापाचा कोन आहे, इथं 90 मापाचा कोन आहे. म्हणून या ज्या दोन टँजंट आहेत याला नाव देऊ आपण XY आणि ZW. तर या दोन टँजंट ज्या काढलेल्या आहेत त्या एकमेकींना पॅरलल आहेत. का तर इथं 90 मापाचा कोन आहे, इथं 90 मापाचा कोन आहे. आणि मग हा जर 90 मापाचा कोन असेल तर अगदी या रेषेला त्या लंब असतील आणि म्हणूनच या कशा आहेत तर पॅरलल आहेत. देअरफॉर टँजंट XY यालाच आपण लाईन XY असं म्हणू. लाईन XY पॅरलल लाईन ZW. स्पर्शिका किंवा टँजंट XY असं म्हटलं तरी चालेल. स्पर्शिका XY समांतर स्पर्शिका ZW. कारण इथला कोन 90 मापाचा आहे आणि हा कोन 90 मापाचा आहे. हा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला असेल. बऱ्याच वेळा इथं जी कॉर्ड सांगितली आहे PQ याची लांबी 6.6 आहे. त्याच्याऐवजी ही लांबी जर कमी असती, आता हा डायमीटर आहे पण ही जर लांबी कमी असती तर ती कॉर्ड या ठिकाणी आली असती, जीवा इथं आली असती आणि मग या बिंदूतून आपल्याला ते स्पर्शिका काढाव्या लागल्या असत्या. ती रचना वेगळी झाली असती. हे लक्षात आलेलं असेल तर आपण या आकृतीमध्ये थोडासा बदल करू की इथं समजा एक जीवा आहे. आता या जीवेची लांबी अर्थातच ही 6.6 आहे म्हणल्यानंतर याची कमी असणार आहे. समजा ही लांबी आहे 4.2 सेमी आणि मग तो एक बिंदू इथं मिळाला, एक बिंदू इथं मिळाला. तर या दोन बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. त्यावेळी काय करावं लागलं असतं, मग ही रचना त्या ठिकाणी चालली नसती तर आपल्याला इथून एक किरण काढावा लागला असता, रे काढावा लागला असता. असा काही प्रश्न असणार आहे पुढे जाऊन, त्यावेळी तो तुम्हाला आला पाहिजे. इथं असा एक किरण काढावा लागेल आणि या बिंदूतून जाणारा पण दुसरा किरण काढावा लागेल. आणि मग जशी इथं रचना केली आपण, लोखंडी टोक इथं, पेन्सिलचं टोक इथं, हे अंतर आहे, याच अंतरानं इकडे एक चाप घेतला, इथं ठेवून इकडे एक चाप घेतला. आता या दोन अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या बाजूला या बाजूला आपण यापूर्वी रचना अशा केलेल्या आहे. आणि मग ती स्पर्शिका एक इथून गेली असती, एक इथून गेली असती. तर असा तो प्रश्न होईल. तर अशा रीतीनं आज आपण सराव संच 4.2 मधले हे 4 उदाहरणं सोडवले, प्रश्न क्रमांक 1 ते 4. आता तुम्ही याचा सराव करायचा, तो निश्चित तुम्हाला येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा
आणि उद्याच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.